मराठी म्हणी दॅट फिट स्टँडअप मीटिंग्स परफेक्टली. डेली स्टँडअप म्हणजे फक्त 10 मिनिटाचा कॉल नाही, तर आपल्याला त्याच्यात सगळ्यांचे स्वभावही कळून येतात. सो द फर्स्ट कॅटेगरी इज द वन हू टॉक्स अ लॉट बट सेज व्हेरी लिटल. म्हणजे भरमसाठ बोलणार पण मुद्दा अगदी थोडासा असतो. याला म्हणणार उथळ पाण्याला खळखळाट फार. The next category will be the ones who are very chill during the sprint and their urgency increases while deadlines. जे पूर्ण स्प्रिंट एकदमच निवांत पण एकदम डेडलाईन आल्यावर आता भागू 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 त्यांच्यासाठी तहान लागल्यावर विहीर खणणे. नेक्स्ट कॅटेगरी द वन हू ब्लेम्स एव्हरीथिंग ऑन डिपेंडन्सीज, टूल्स, नेटवर्क, सिस्टीम्स एटसेट्रा एटसेट्रा एटसेट्रा. सो बेसिकली माझ्यामुळे नाही, एखाद्या ब्लॉकरमुळे सगळं अडलंय. सो याला म्हणणार नाचता येईना अंगण वाकडे. सो द नेक्स्ट वुड बी की आपल्या खूप ओळखीचे असणार आहेत हे लोक, आपल्याला एकदम लक्षात येईल लगेच की द वन्स हू टेक द क्रेडिट ऑफ अदर्स. काम टीमनी करायचं, क्रेडिट मात्र मी घेणार. त्यांच्यासाठी आयत्या बिळावर नागोबा. सो नेक्स्ट कॅटेगरी द वन हू नोज व्हेरी लिटल बट विल स्पीक लाईक एन एक्सपर्ट. म्हणजे 2 वाक्य ऐकणार आणि मुद्दा मात्र एकदम जोरात बजावणार. त्याला म्हणणार अर्ध्या हळकुंडाने पिवळे. आता काम मात्र एवढूच पण दाखवणार मात्र ह्यूज. फॉर दॅम राईचा पर्वत करणे. द वन हू सेज ऑलमोस्ट डन एव्हरी सिंगल टाइम. काल पण ऑलमोस्ट डन, आज पण ऑलमोस्ट डन, उद्या पण ऑलमोस्ट डन. याला म्हणणार 9 दिवस चाललो 2.5 कोस. Now, the ones who suddenly become active when their manager joins. अचानक एकदम मॅनेजर आल्यावर मी एकदम फोकस्ड आहे असे दाखवणारे म्हणजे धनी समोर आणि कुत्र शहाणं. सो स्टँडअप मीटिंग्स मध्ये कामाचा स्टेटस कमी कळतो आणि लोकांचे स्वभाव जास्ती कळतात.